नमस्कार मित्रांनो, आपल्या खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारकडून मुलींच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहे आणि अशाच योजनांपैकी एक अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे लेक लाडकी योजना. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी मोठा आर्थिक आधार दिला जात आहे. मित्रांनो, जर तुमच्या घरात 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आली असेल तर सरकारकडून त्या मुलीच्या नावावर 1,01,000 रुपयापर्यंतचे अनुदान हे दिले जाणार आहे. पण अनेक लोकांना अजूनही या योजनेबद्दल संपूर्ण माहिती नाही. जसं या योजनेसाठी कोणत्या मुली पात्र असतात, अनुदान नेमकं कसं दिलं जातं, किती टप्प्यांमध्ये पैसे मिळतात, अर्ज कसा करायचा, कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि अटी व शर्ती नेमक्या काय आहेत, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया देखील आपण समजून घेणार आहोत. योजनेची सुरुवात कशी झाली तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुलींसाठी यापूर्वी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली जात होती. या योजनेमध्ये 2017 साली काही बदल करण्यात आले आणि त्यावेळी माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना सुरू करण्यात आली. यानंतर पुन्हा एकदा या योजनेमध्ये बदल करण्यात आले आणि अखेर ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना बंद करून नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही नवीन योजना म्हणजेच लेक लाडकी योजना. या योजनेमध्ये मुलींना मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आणि 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली. लेक लाडकी योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात तर मित्रांनो, या योजनेमध्ये सरकारकडून मुलीच्या नावावर एकूण 1,01,000 इतकं अनुदान दिलं जातं. पण हे पैसे एकदम मिळत नाहीत. हे अनुदान वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिलं जातं. सर्वप्रथम मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या जन्माची नोंदणी केली जाते आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाते. यानंतर पहिल्या टप्प्यात 5,000 रुपयांचं अनुदान हे दिलं जातं. यानंतर मुलगी जेव्हा इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेते तेव्हा तिच्या शाळेच्या प्रवेशाची कागदपत्रे सादर केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 6,000 रुपयांचं अनुदान हे दिलं जातं. यानंतर मुलगी 6वी मध्ये गेल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 7,000 रुपयांचे अनुदान मिळतं. यानंतर मुलगी इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर चौथ्या टप्प्यात 8,000 रुपयांचं अनुदान हे दिलं जातं. आणि शेवटचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे मुलगी 18 वर्षांची पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपयांचं अनुदान हे दिलं जातं. अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मिळणारे पैसे मिळून एकूण 1,01,000 रुपये मुलीच्या नावावर जमा केले जातात. कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र असतात तर मित्रांनो, आता आपण या योजनेच्या पात्रतेबद्दल समजून घेऊया. या योजनेमध्ये सर्वात महत्वाची अट अशी आहे की 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलीचं या योजनेसाठी पात्र असतात. याशिवाय आणखी एक महत्वाची अट आहे. ही योजना प्रामुख्याने पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक असलेल्यांना कुटुंबांनाच लागू असणार आहे. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो. 1 किंवा 2 मुली असतील तर काय मित्रांनो, जर 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबामध्ये एक मुलगी जन्माला आली असेल तर त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळतो. तसंच जर 2 मुली जन्माला आल्या असतील तर त्या दोन्ही मुलींना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. आणि जर कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरीही त्या मुलीला योजनेचा लाभ हा मिळतो. जुळ्या मुलींच्या बाबत काय नियम आहे तर मित्रांनो, काही वेळा दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली जन्माला येतात. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ हा दिला जातो. म्हणजे जरी कुटुंबात 3 अपत्ये असली तरी दुसऱ्या बाळंतपणात जुळ्या मुली जन्माला आल्या असतील तर त्या दोन्ही मुली पात्र ठरतात.
पण यासाठी माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे. इतर महत्वाच्या अटी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या अटी देखील आहेत. जसं लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं आवश्यक आहे. लाभार्थी बँक खातं महाराष्ट्र राज्यातच असावं. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावं. म्हणूनच अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला सादर करणं आवश्यक असतं. मित्रांनो, आतापर्यंत आपण या योजनेची माहिती, अनुदान किती मिळतं आणि पात्रता काय आहे हे सगळं समजून घेतलं. आता पुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. कारण योग्य कागदपत्रे नसतील तर अर्ज अपूर्ण राहू शकतो आणि अनुदान मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून आता आपण या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे एक एक करून समजून घेऊया. तर सर्वप्रथम आवश्यक असलेलं कागदपत्र म्हणजे लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला. कारण या योजनेमध्ये मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी जन्माचा दाखला आवश्यक असतो. यानंतर कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. कारण या योजनेसाठी पात्र होण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. यानंतर लागणारं महत्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. पहिला हप्ता मिळवण्यासाठी मुलीचं आधार कार्ड असणं अनिवार्य नसतं. त्यावेळी पालकांचे आधार कार्ड चालू शकतं. पण पुढील हप्ते मिळवण्यासाठी मुलीचं आधार कार्ड बनवणं आवश्यक असतं. यानंतर लागणारं कागदपत्र म्हणजे बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत. कारण याच बँक खात्यामध्ये सरकारकडून पैसे जमा केले जातात. यानंतर लागणारे आणखी एक कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड. या योजनेसाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. यानंतर काही वेळा मतदान ओळखपत्र देखील आवश्यक असू शकतं. विशेषतः जेव्हा मुलगी 18 वर्षांची होते आणि अंतिम टप्प्यातील लाभ दिला जातो. याशिवाय मुलगी या टप्प्यावर शिक्षण घेत आहे त्याचा शाळेचा बोनाफाईड दाखला देखील सादर करावा लागतो. जसं मुलगी पहिलीमध्ये गेल्यावर पहिलीचा प्रवेशाचा दाखला, 6वी मध्ये गेल्यावर 6वीचा दाखला, 11वी मध्ये प्रवेश घेतल्यावर त्या संबंधीचा दाखला. त्यानंतर काही प्रकरणांमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र सुद्धा सादर करावं लागतं. विशेषतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्याच्या वेळी हे प्रमाणपत्र आवश्यक असतं. आणि शेवटी जेव्हा मुलगी 18 वर्षांची होते तेव्हा अंतिम लाभ मिळवण्यासाठी मुलीचं लग्न झालेलं नाही असं सांगणारं स्वयं घोषणापत्र सादर करावं लागतं. अर्ज करण्याची प्रक्रिया. मित्रांनो, आता आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे समजून घेऊया. सर्वप्रथम जर तुमच्या घरात 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आली असेल तर त्या मुलीच्या जन्माची नोंदणी करणं आवश्यक आहे. ही नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करावी लागते. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर ही नोंदणी ग्रामपंचायत मध्ये केली जाते आणि जर तुम्ही शहरात राहत असाल तर ही नोंदणी महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये केली जाते. यानंतर मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर त्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे अर्ज सादर करायचा असतो. या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने केला जातो. अर्जाचा नमुना देखील उपलब्ध असतो ज्यामध्ये आवश्यक माहिती भरावी लागते. अर्जामध्ये कोणती माहिती भरावी लागते तर मित्रांनो, अर्ज भरताना काही महत्वाची माहिती द्यावी लागते. जसं मुलीचं पूर्ण नाव, ती पहिली अपत्य आहे की दुसरी ही माहिती, जर जुळी मुलं असतील तर त्याची माहिती, यानंतर आई वडिलांचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी असेल तर घराचा संपूर्ण पत्ता, यानंतर कुटुंबातील जिवंत अपत्यांची संख्या ही माहिती देखील नमूद करावी लागते. त्यानंतर बँक खात्याची माहिती भरावी लागते. यानंतर अर्जामध्ये आपण कोणत्या हप्त्यासाठी अर्ज करत आहोत हे नमूद करावं लागतं. यानंतर शेवटी पालकांनी अर्जातील माहिती खरी आहे असं नमूद करून स्वतःची सही किंवा अंगठा निशाणी द्यावी लागते. अर्ज सादर केल्यानंतर काय होतं तर मित्रांनो, अर्ज भरून झाल्यानंतर
तो अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा केला जातो. यानंतर त्या अर्जाची पडताळणी केली जाते. अंगणवाडी सेविका तपासते की जन्माचा दाखला आहे का, आधार कार्ड आहे का, आवश्यक कागदपत्रे जोडलेली आहेत का. यानंतर हा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जातो आणि अर्ज स्वीकारल्याची पावती पालकांना दिली जाते. निधी वितरणाबद्दल माहिती. मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र मुलींना पैसे दिले जातात. अगदी काही काळापूर्वी देखील या योजनेसाठी मोठा निधी वितरित करण्यात आला होता. जसं नोव्हेंबर 2025च्या शेवटी या योजनेअंतर्गत पात्र मुलींसाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. यावरून स्पष्ट होते की सरकारकडून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तर मित्रांनो, लेक लाडकी योजना ही मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी अत्यंत महत्वाची योजना आहे. जर तुमच्या घरात 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आली असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. पूर्वी मुलगा असेल आणि आता मुलगी जन्माला आली असेल तरी अर्ज करता येतो. तसंच जुळ्या मुली जन्माला आल्या असतील तरीही या योजनेचा लाभ हा मिळू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेक लाडकी योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या ओळखीतील इतर लोकांपर्यंत देखील ही माहिती शेअर करा. तुम्हाला अजून कोणत्या सरकारी योजनांबद्दल माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सरकारी योजना, शेती आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.